गेले महिनाभर पावसाची वाट पाहणाऱ्या आणि उन्हानं त्रासलेल्या कोल्हापूरवासियांना आज वरुण राजाच्या दर्शनामुळे दिलासा मिळाला। सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता। दुपारी 2 नंतर ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली। सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। त्यानंतर सायंकाळी 4च्या दरम्यान पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर पन्हाळ्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। आजचा पाऊस म्हणजे फक्त ट्रेलर असून पावसानं पूर्ण पिक्चर दाखवावा अशी अपेक्षा नागरिक करतायत। या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तापमान 40 पर्यंत पोहोचल्यानं नागरिक त्रस्त झाले। मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती। मात्र अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावल्यानं पावसानं दडी मारली। त्यामुळे जून महिन्याचे 20 दिवस संपले तरी पावसाचा एक थेंबही कोसळला नाही। त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चाललाय। या पार्श्वभूमीवर पाऊस लवकर सुरू व्हावा अशी प्रार्थना सर्वच जण करतायत। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून मान्सूनला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सकाळपासून पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती। मात्र सकाळी पडलेल्या कडक उन्हामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकतोय की काय अशी शंका होती। मात्र दुपारी 1:30 नंतर ढग दाटून आले आणि 2 नंतर पावसाला सुरुवात झाली। सुमारे अर्धा तास शहरात पाऊस कोसळला। त्यानंतर सायंकाळी 4 नंतरही शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। त्यामुळे उन्हानं त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। त्यानंतर सायंकाळपर्यंत ढग जमा झाल्यानं नागरिकांना दमट आणि थंड वातावरणाची अनुभूती आली। मात्र मान्सूननं तुरळक सरींचा वर्षाव करण्यापेक्षा सलग बरसावं आणि धरणं, नद्या, नाले, जलाशय भरून टाकावीत अशी अपेक्षा व्यक्त होतीये। दरम्यान पन्हाळा तालुक्यात मान्सूनच्या पहिल्या सरींनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणलंय। पावसामुळे भुईमूग पिकाला नवसंजीवनी मिळाली असून वाढीला पोषक वातावरण निर्माण झालंय। भाताच्या तरव्यांनाही या पावसानं मोठा आधार मिळालाय। जमिनीत गारवा निर्माण झाल्यानं टोकण केलेल्या भात पेरणीला चालना मिळाली आहे। पावसाच्या आगमनामुळे खरीप हंगामातील कामांना वेग येण्याची शक्यता आहे। शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त होत असून बळीराजाला पुढील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। गेल्या महिनाभरापासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधानगरी तालुक्यातील तुरंबे, कपिलेश्वर, मालवे, तिटवे परिसरातील शेतकऱ्यांना रविवारी दुपारनंतर झालेल्या दमदार पावसानं मोठा दिलासा मिळाला। सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे परिसरात सुखद गारवा निर्माण झाला असून बळीराजा आनंदित झालाय। यंदाच्या हंगामात पावसानं उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत होते। अनेकांनी नदी आणि विहिरीच्या पाण्यावर भात पेरणी करून उगवण केली होती। मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांना दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता होती। त्यामुळे सर्वांचं लक्ष आकाशाकडे लागलं होतं। अखेर आज झालेल्या पावसामुळे भात आणि ऊस पिकांना मोठा फायदा होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।